रत्नागिरी शहरामध्ये साधारणपणे 1.5 महिन्यापूर्वी खेडशी येथील गौरव लॉजवरती पोलिसांनी धाड घातली आणि 4 तरुणींना व्यवसाय करताना रंगेहात पकडलं। त्याच्यानंतर तपासाची प्रगती पोलिसांमध्ये सुरू होती, पण दरम्यानच्या काळात पोलीस तपासामध्ये आणखी एक धक्कादायक बातमी त्यामध्ये सामोरी आली। ती म्हणजे साधारणपणे 7 ते 14 मेच्या दरम्यान ज्या मुलींनी व्यवसाय सुरू केला होता त्या ठिकाणी जवळजवळ 86 ग्राहकांनी हजेरी लावली। म्हणजे साधारणपणे ह्या व्यवसायाकडे वळणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात होती आणि साधारण रत्नागिरीसारख्या सुसंस्कृत शहराच्या लगतच्या खेडशी परिसरामधल्या ह्या लॉजवरती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आठवडाभरात 86 ग्राहकांनी आपली हजेरी लावली आणि त्यामुळे एकंदरीतच रत्नागिरी सुसंस्कृत नगरी असताना सुद्धा त्या ठिकाणच्या येणाऱ्या ग्राहकांची मानसिकता काय होती ही सुद्धा आपल्याला लक्षात येईल। वेळीच पोलिसांनी या प्रकरणी लक्ष टाकून संबंधित प्रकार उघडकीस आणला आणि संबंधितांवरती ज्या लॉज चालवणार होता त्या लॉज चालकाला अटक केली, त्याच्यासोबतच्या आणखीन एका सहकार्याला अटक केली, गुन्हा नोंदवला आणि ज्या मुली व्यवसाय करत होते त्यांना सुद्धा एका सामाजिक संस्थेमार्फत त्यांना पुन्हा त्यांच्या ताब्यात देण्यात आलं। एकंदरीत म्हणायचं असेल की सारा प्रकार पाहता ही विकृती समाजामध्ये किती वाढत चालली त्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे। आठवडाभराच्या कालावधीमध्ये 86 ग्राहक व्यवसायासाठी त्या 4 मुलींकडे धाव घेतात किंवा त्या ठिकाणी जातात आणि आपलं पुढील सोपस्कार करतात। गौरव लॉजवरती पोलिसांनी वेळी धाड टाकल्यामुळे तेथील व्यवसाय उघडकीस आला आणि हा अनैतिक प्रकार बंद झाल्यामुळे रत्नागिरीसारख्या सुसंस्कृत नगरीला ह्या गोष्टीमुळे लगाम लागला असंच म्हणावं लागेल। टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।